येवला नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल येत्या 21 डिसेंबरला जाहीर होणार असून शहरात राजकीय वातावरण तापू लागलंय। निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मतदान केंद्रांवर सध्या कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। कोण बाजी मारणार, सत्तेची किल्ली कुणाच्या हाती जाणार याकडे संपूर्ण येवला शहराचं लक्ष लागलेलं आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या येवला नगर परिषदेच्या निवडणूक निकालासाठी अवघे आता 5 दिवस शिल्लक आहे। येत्या 21 तारखेला मतमोजणी ही येवल्यातील नगर परिषदेच्या कार्यालयाच्या आवारात होणार आहे आणि ही जी मतदान यंत्र जे आहे ती मतदान यंत्र सुरक्षा कक्षामध्ये चोख बंदोबस्तात ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांसह महाराष्ट्र पोलीस, नाशिक ग्रामीण यांचाही खडा पहारा ठेवण्यात आलेला आहे। निकालासाठी काही अवधी बाकी असताना उमेदवारांची धाकधूक देखील वाढली, कारण की हा निकाल, येवल्याचा निकाल हा महत्वाचा मानला जातोय। कारण की या ठिकाणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांची देखील आता प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि दोन्ही कुटुंब हे प्रचारात उतरली होती आणि त्यामुळेच या निकालाकडे आता विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे। मतदार राजा आता येत्या 21 तारखेला कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।